वंदितु सव्वसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकार्तते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आम्ही 14 भंगांच्या माध्यमातून आचार्य अमृतचंद्र त्या ठिकाणी सप्तभंगीची सिद्धी करणार आहे, स्याद्वाद अधिकार सांगणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही 4 भंग कालपर्यंत बघितले की पहिला आम्ही भंग बघितला तत् अततचा, दुसरा आम्ही भंग बघितला एक अनेकाचा, आणि आता 5वा भंग आमचा सुरू आहे ज्याच्यामध्ये आम्हाला 8 तऱ्हेने बघायचंय, म्हणजे स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव, आणि परकाल, परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभाव, अशा 8 रूपांनी हे 8 भंग या ठिकाणी आचार्य स्वतंत्र रीतीने प्रत्येक एक श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला दाखविणार आहे। आता या अर्थाचा पहा, जवळपास आमच्या अंतरंगामध्ये जर आम्ही व्यवस्थितरित्या वस्तुतत्वाची जर आम्ही कल्पना केली की वस्तुतत्व कसं आहे हे जर आम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं तर आम्हाला नक्की हे जाणवतं की वस्तुतत्व जर आम्ही योग्य रीतीने बघितलं तर आम्ही जे काही वस्तुतत्वाचं अवलोकन करणार आहे त्यामध्ये अशाच प्रकारचे भंग, तत्पणा, अतत्पणा, एकपणा, अनेकपणा, एक पाहायचं द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं पाहायचं पर्यायार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून। या 2 दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही वस्तुव्यवस्था योग्य रीतीने अवलोकन करतो, बघतो, त्यावेळेला आम्हाला हे सगळी विवक्षा आम्हाला दिसतात। फक्त आम्हाला वस्तुतत्वाचं भास स्वरूप आमच्या दृष्टीपथामध्ये आलं पाहिजे की तत्पणा म्हणताना तोचपणा आम्हाला अभिप्रेत आहे, अतत म्हणताना वस्तू अतत स्वभावी पण आहे, हे आम्ही तिथे वस्तुतत्वामध्येच ते भंग आम्हाला लावायचे, परामध्ये लावायचे नाही। सिद्धी करत असताना परसापेक्षतेने सिद्धी करणार आहे, कारण सिद्धीसाठी आम्हाला विरुद्ध बाजू पाहिजे असते। जसं आम्ही लहान मोठं म्हणतो, तर एखादी वस्तू लहान आहे असं कधी म्हणतो जेव्हा दुसरी कोणती तरी मोठी वस्तू आमच्या डोळ्यासमोर असेल तेव्हा आम्ही त्याच वस्तूला लहान म्हणतो। तर अशा तऱ्हेने सिद्धी करण्यासाठी 2 विरुद्ध गोष्टींची गरज भासते, परंतु वस्तूमध्ये मात्र ते तत्व अविरोध रीतीने विद्यमान आहे। वस्तूमध्ये सिद्धी करायची गरज नाही, वस्तू तर आहे तशी आहे, वस्तुतत्वाचं जसं आहे तसं आम्हाला समजायचं आहे, आणि म्हणून अस्ति तत्पणा वस्तूत जसा आहे तसा अतत्पणा पण वस्तूतच आहे, एकपणा वस्तूत आहे, अनेकपणा आहे, आणि अस्ति नास्तीच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर वस्तू स्वद्रव्य अपेक्षेने आहे, त्याच वेळेला ती वस्तू परद्रव्य रूपाने नाही आहे। म्हणजे अपेक्षा आम्ही दुसऱ्या पदार्थाची लावली, पण नास्तीपणा आम्ही पदार्थात बघितला, ज्या पदार्थात अस्ति पाहिलं त्याच पदार्थात आम्ही नास्ती पण बघणार आहोत, किंवा तिथेच नास्तिक गुणधर्म आहे। द्रव्य अपेक्षेने वस्तू अस्ति रूप आहे आणि परद्रव्य अपेक्षेने वस्तू नास्ती रूप आहे, अशी ही सिद्धी घडणार आहे। असे क्षेत्र, काल आणि भाव असे 8 तऱ्हेचे भंग आपण पुढे बघणार आहोत। 5व्या भंगाचं ते पहा, कलश 252 नंबरचा। प्रत्यक्षा लिखित स्फुट स्थिर पर
द्रव्यास्थिता वंचितः स्वद्रव्यानवलोकनेन परित शून्य पशुर्नश्यति स्वद्रव्यास्थितया निरूप्य निपुणं सद्य समुन्मज्जता स्याद्वादीतु विशुद्ध बोध महसा पूर्णो भवन जीवती. प्रत्यक्षापणे अलिखित शब्द संधी करताना अलिखित पण आम्ही म्हणू शकतो आणि अलिखित पण म्हणू शकतो. या ठिकाणी प्रत्यक्ष अलिखित हे शब्द आहे आणि म्हणून अलिखित म्हणजे आलेखन केलेले किंवा चित्रित झालेले किंवा स्पर्शित असलेले किंवा प्राप्त असलेले अशा प्रकारच्या स्थिर परद्रव्याच्या अस्तित्वाने ठगविलेला हा सर्वथा एकांतवादी. ज्याप्रमाणे आत्मा ज्ञान स्वभावी आहे, या ज्ञानामध्ये समोरचं परद्रव्य ज्ञेयाकार रूपाने प्रतिबिंबित होतं. म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या ज्ञानात जणू काही आलिखित झालेला आहे, लेखल्या गेलेला आहे, आलेखन केल्या गेलेला आहे किंवा स्पर्शित झालेला आहे किंवा चित्रित झालेला आहे किंवा ज्ञानाने ज्ञात झालेला आहे. म्हणजे परद्रव्यासाठी इतके आलिखित एका शब्दावरून एवढा अर्थ आम्ही लावू शकतो. अशा प्रगट, स्फुट म्हणजे प्रगट, स्थिर, निश्चल परद्रव्याच्या अस्तित्वाला हा आत्मा हे ज्ञान प्रतिसमय घेऊन आहे आणि त्यामुळे तो अज्ञानी या परद्रव्यामुळे आत्मद्रव्यालाच विस्मृत केलं त्यांनी आणि सर्वथा एकांतवादी बनून तो ठगविल्या गेला. असा हा अज्ञानी स्वद्रव्यास आत्म्याचे अस्तित्व न पाहिल्यामुळे त्याला आत्मा काय आहे याचीच प्रतीती नाही, स्वतःच्या आत्म्याची ज्याला ओळख नाही त्याला अशा तऱ्हेने परद्रव्यामुळेच माझी ओळख आहे किंवा परद्रव्याचाच केवळ परिचय तो करून घेतो आहे आणि म्हणून तो सर्वथा परद्रव्याच्या अधीन होऊन आत्मद्रव्याच्या विनाशाला प्राप्त होतो, कारण त्याला आत्म्याचाच मुळात परिचय नाही. त्यामुळे न पाहिल्यामुळे संपूर्णपणे शून्य होऊन नाश पावतो. हा असा एकांतवादी झाला. परंतु स्याद्वादी मात्र स्वद्रव्य अपेक्षेने आत्म्याच्या अस्तित्वास निपुणतेने पाहतो. पण हा स्याद्वादी जो आहे हा कुशल आहे, हुशार आहे आणि त्यांनी वस्तुव्यवस्था जाणलेली आहे. त्यामुळे तो आत्म्याचं अस्तित्व तर पहिल्यांदा मान्य करतो की आत्मा जगामध्ये विद्यमान आहे, हे त्याला मान्य आहे. आमचा सामान्य गुणधर्म आठवा. पहिला गुणधर्म जो सांगितला की हे विश्व काल्पनिक नाही आहे, हे विश्व अनादी अनंत आहे. या विश्वामध्ये 6 द्रव्य आहेत आणि प्रत्येक द्रव्य आपल्या अस्तित्वाला घेऊन आहे. हे पहिलं अस्तित्व गुणामध्ये सांगितलं आणि याच्यावरून आम्हाला विश्वास प्राप्त झाला की मी देखील आत्मा आहे, माझं देखील अस्तित्व आहे, मी शून्य नाही, मी काल्पनिक नाही किंवा निखळ भगवंतांनी सांगितलेली अशी कुठली तरी वस्तू असं मी नाही. माझं अस्तित्व माझ्या द्रव्याच्या अपेक्षेने माझं अस्तित्व त्या ठिकाणी विद्यमान आहेच. म्हणून अस्तित्वास निपुणतेने पाहतो आणि म्हणून तात्काळ उदय पावणाऱ्या विशुद्ध ज्ञान प्रकाशाने पूर्ण होऊन जगतो, नाश पावत नाही. आणि त्याला हाही अटळ विश्वास आहे की जे जगामध्ये अस्थिरूप पदार्थ आहे ते बदलत असले तरी देखील वस्तूचा समूळ नाश कधीही होऊ शकत नाही. अस्तित्व गुणाने त्याला ग्वाही दिलेली आहे की तू बदलत आहे, बदलत असताना देखील तुझा जो अस्तिपणा आहेपणा आहे तो कधीही संपणार नाही,
नानाविध तुझ्या पर्यायी होतील, पण पर्यायी देखील तू द्रव्य अपेक्षेने समूळ नष्ट झाला असं कधीही होणार नाही. म्हणून हा पहिला भंग सांगितला. द्रव्य स्वयं अस्ति स्वरूप आहे. एकांती बाह्य जड परद्रव्य प्रत्यक्ष ज्ञात होत असल्यामुळे त्याचे अस्तित्व तर मानतो. जो अज्ञानी आहे, अज्ञानीला हे पुद्गल द्रव्य जगामध्ये गचपच भरलेलं दिसत आहे आणि हे द्रव्य आहे म्हणून ह्या वस्तू आहे हे तर त्याला पटतं. परंतु आत्मद्रव्य इंद्रिय प्रत्यक्ष नसल्यामुळे, पण आत्मा जाणण्याचं साधन काय? आम्हाला स्पर्शनेंद्रियांनी आत्मा जाणता येत नाही, कारण आत्मा अस्पर्श स्वभावी आहे. स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून केवळ स्पर्श जाणता जातो, म्हणून मी अस्पर्शी आहे. मग हा कसा जाणणार इंद्रियांनी? आत्मा रसनेंद्रियांनी जाणता येत नाही, कारण आत्मा अरस स्वभावी आहे. घ्राणेंद्रियाचा विषय बनू शकत नाही, कारण आत्मा अगंध स्वभावी आहे. चक्षु इंद्रियाचा विषय बनत नाही, कारण आत्मा अवर्ण स्वभावी आहे. आणि कर्णेंद्रियाने देखील आत्मा जाणता येत नाही, कारण हा अशब्दमय आहे. म्हणून हा आत्मा इंद्रिय गोचर नाही, इंद्रियांनी जाणता येत नाही. आणि म्हणून आत्माच नाही. अनेक लोक आजकाल असे मानतात की आम्हाला आत्मा दाखवा, आत्मा असेल तर आम्ही आत्म्याचं अस्तित्व मानू. दिसतच नाही तर आत्म्याचं अस्तित्व मानायचं कशासाठी, असा प्रश्न बऱ्याच वेळेला अनेकांचा असू शकतो. त्याला सांगतात की आत्मा शून्य मानतो, तो मानतच नाही आणि आत्म्याचा नाश करतो. परंतु अनेकांतवादी मात्र ज्ञान रूप तेजाने आपल्या आत्म्याचे स्वद्रव्य अपेक्षेने अस्तित्व पाहतो. परंतु हा अनेकांतवादी जो जाणणारा आहे तो कोण आहे? ज्याला तू मी म्हणतो ते कोण आहे? अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करून मी म्हणजे आत्मा याचं अस्तित्व तो मान्य करतो आणि तो आपला नाश करत नाही. याप्रमाणे स्वद्रव्य अपेक्षेने सतचा पाचवा भंग सांगितला. ज्ञान पराला जाणते, त्यामुळे त्याच्या ज्ञानात ज्ञेयाकार स्पष्ट पाहून त्यावरून ज्ञानाचं अस्तित्व मानणारा अज्ञानी आहे. तो आपल्या अस्तित्वाला न स्वीकारता स्वयं अस्तित्वरहित मानून स्वतःचा नाश ओढवून घेतो. स्याद्वादी मात्र आपल्या अस्तित्वाचा स्वीकार करून पराचेही अस्तित्व स्वीकार करतो. ज्ञेयाकाराच्या अधीन ज्ञानाचं अस्तित्व मानत नाही. म्हणजे ज्ञेयाकार आहे म्हणून ज्ञान आहे असं तो म्हणत नाही. ज्ञेय स्वतंत्र आहे, ज्ञान स्वतंत्र आहे आणि ज्ञेय असो किंवा नसो ज्ञान असणारच आहे. पण ज्ञेय असो किंवा नसो असं म्हणतानाही ज्ञेय कधी राहणारच नाही असं होणारच नाही. म्हणजे ज्ञेय देखील निरंतर या जगामध्ये विद्यमान राहणारच आहे आणि ज्ञान देखील विद्यमान राहणारच आहे. ज्ञेयाचे अस्तित्व हे ज्ञानाच्या अधीन नाही आणि आपल्या ज्ञानभावाच्या तेजाने हा स्वयं प्रकाशित होऊन पूर्ण प्रगट होतो आणि स्वद्रव्याचे अस्तित्व जीवित ठेवतो. अनादी कालापासून या आत्म्याला स्वतःचा परिचय नाही. इंद्रियांच्या माध्यमातून हा परपदार्थांनाच जाणणार आहे. इंद्रियांना लिमिट आहे, इंद्रिय ज्ञानाला मर्यादा आहे आणि एका इंद्रियाने त्याच इंद्रियाचं ज्ञान होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही विषयाचं ज्ञान एका इंद्रियाने होणार नाही. म्हणजे स्पर्शनेंद्रियांनी केवळ स्पर्शगुण जाणल्या जाऊ शकतो. स्पर्शाच्या 8 पर्यायी जाणल्या जातील, पण बाकी काहीही हा स्पर्शनेंद्रियांनी जाणणार नाही. म्हणून हा परपदार्थांना केवळ जाणतो आणि म्हणून पराच्या अस्तित्वात मी आहे हे मानतो. कारण आत्मा इंद्रियांनी जाणल्या जात नाही. याप्रमाणे त्याला स्वतःच्या
अस्तित्वाचाच बोध नाही, त्यालाच याने नाकारले आणि म्हणून हा अज्ञानी बनला. स्याद्वादी मात्र स्वयंला जाणतो, अनुभवतो आणि स्वयंचा अनुभव पण करतो. अशा तऱ्हेने स्वद्रव्य अपेक्षेनी अस्ति नावाचा पहिला भंग, या 8 जोड्यांमधला पहिला भंग या ठिकाणी आपण बघितला. आणि यानंतर 6व्या भंगाचं स्वक्षेत्र अपेक्षेने परद्रव्य रूपाने नास्ती सांगून दुसरा भंग सांगणार आहे. म्हणजे स्वद्रव्य आहे, आता परद्रव्यानी वस्तू नाही, हा 6वा भंग सांगणार आहे. कलश पहा 253 नंबरचा. सर्वद्रव्यमयं प्रपद्य पुरुषं दुर्वासना वासित स्वद्रव्य भ्रमत पशु किल पर द्रव्येषु विश्राम्यति स्याद्वादी तु समस्त वस्तुषु परद्रव्यात्मना नास्तिताम् जानन् निर्मल शुद्ध बोध महिमा स्वद्रव्यमेवाश्रये. हा अज्ञानी सर्वथा एकांतवादी अनेक शब्द अज्ञानीला त्यांनी दिलेले आहे. या ठिकाणी सांगितलं दुर्वासना वासित हा अज्ञानी, दुर्वासनेनी हा वासित झालेला आहे. दुर्वासनेमध्ये याचा निवास आहे. म्हणून कुनयाच्या पक्षाच्या आग्रहाने हा विमूढ झालेला आहे, मोहित झालेला आहे, मूर्ख बनलेला आहे. अशा तऱ्हेचे शब्द अमृतचंद्राचार्यांनी वापरले. अज्ञानी सर्वथा एकांतवादी दुर्वासाने वासित होऊन, अर्थात कुनय पक्षाच्या आग्रहाने मूढ होऊन. नय पद्धती ही वस्तू व्यवस्था जाणण्याची अत्यंत सुयोग्य पद्धती आहे. नयाचं ज्ञान पदोपदी आम्हाला मार्गदर्शक म्हणून उपकारी ठरू शकतो. पण तोच नय जर आम्ही लावताना चुकलो, व्यवस्थितरित्या जर आम्ही कथन केला नाही, तर तोच नय कुनय देखील बनतो, तो आमचा घात देखील करतो. जर आम्ही एकांताचा आग्रह जीवनात ठेवत असू आणि एकच पक्ष तेवढाच फक्त समीचीन आहे आणि बाकी पक्ष वस्तूमध्ये नाहीतच असा एकांत जर जीवनात करत असू, तर तोच नय दुर्नय बनणार आहे आणि तोच नय वस्तुतत्व योग्य रीतीने सांगू शकणार नाही. म्हणून असा कुनयाच्या आग्रहाने मूढ होऊन आत्म्यास सर्व द्रव्यमय समजतो, की जे जे द्रव्य ज्ञानाचा विषय बनतील ते ते मी आहे असा एकत्व, असा भ्रम तो जीवनात पाळतो. आणि परद्रव्यामध्ये स्वद्रव्याच्या भ्रमाने परद्रव्यामध्येच विश्राम पावतो आणि स्वपर विवेक नाही. त्यामुळे निज घर काय आहे आणि परघराची सीमा कुठून सुरू होते याचं भानच त्याला जीवनात नाही आणि तो परघरामध्ये देखील धाराढूर निद्रिस्त होऊन विश्राम करत आहे. पण जेव्हा याला जाणीव होईल तू ज्या ठिकाणी तू आहे ते परघर आहे आणि तुझं निज घर तर याहूनही अतिश्रेष्ठ दर्जाच आहे. हमतो कबहून निज घर आहे. आजपर्यंत हा निज घरामध्ये कधी आलाच नाही आणि परद्रव्यामध्ये परघरामध्ये हा अत्यंत मूढ बनून त्यालाच तो आपलं समजतो आहे. म्हणून परभ्रमामध्ये परद्रव्यामध्ये विश्राम पावतो. परंतु स्याद्वादी तर समस्त वस्तू मात्रामध्ये परद्रव्य रूपाने नास्तित्व जाणून माझ्या आत्मद्रव्यामध्ये परद्रव्य जरी माझ्या ज्ञानाचा विषय बनलं तरी ते द्रव्य माझं असू शकत नाही, ते पररूप आहे. हा समीचीन निर्णय ज्ञानींनी केलेला आहे. त्यांनी परद्रव्याला परद्रव्य रूपच मानलेला आहे. आणि परद्रव्य कोणतं, त्याची परिधी किती, त्याची खूप मोठी विस्तृत अशी परिधी आहे.
परिधी जर आम्हाला बघायची असेल या परद्रव्यांची, तर पहिल्यांदा आमच्यापासून जे अत्यंत भिन्न आहे, ज्याला आम्ही आजही तत्काळ भिन्न करू शकतो, असे परद्रव्याची पहिली मोठी परिधी आहे. त्याच्यामध्ये तर आमच्या या विश्वातले सगळे आमच्यापासून पृथक असणाऱ्या वस्तू, ज्याला ज्याला मी म्हणते हे माझं आहे, त्या सगळ्या वस्तू या माझ्यासाठी, माझ्या आत्मद्रव्यासाठी परद्रव्य आहे. ही पहिली परिधी बाजूला करायची आहे. आणि याच्यामध्ये येणार आहे आमचं घर दार संपत्ती, सगळं सगळं हे या परद्रव्यामध्ये येणार आहे. कारण आजही ते आमच्यापासून सर्वथा पृथक आहे. एक तार्किक किंवा एक दार्शनिक तर असं म्हणतो की जे घर आम्ही स्वतः जातीने बांधून काढलं, उभं राहून बांधलं, आणि जे माझं आहे असा मी दावा करतो, तेच घर वास्तविकतः किरायाचं आहे. त्याच घरातून लोक मला बांधून बाहेर काढणार आहे. वस्तुस्थिती ही आहे. म्हणजे आमचं परमाणू एवढं परद्रव्य देखील माझं असू शकत नाही. इथे पहिला भावभासनामय भेदविज्ञान, याला म्हणायचं उपचरित असद्भूत व्यवहार नये. ज्यांनी परद्रव्याला आपलं म्हटलं, त्यापासून आम्ही भेदविज्ञान करून स्वतःच्या मनाला परत परत सांगितलं की हे तुझं नाही, हे तुझं नाही. इथे आम्ही वेगळी परिधी केली. दुसरी परिधी आमची आमच्या जवळ आहे पण आमच्यापासून पृथक आहे, अशांमध्ये करायचंय की मी आणि ते एक निकट क्षेत्रस्थ आहो, एकाच क्षेत्रावर आहो, आणि तरी देखील ते म्हणजे मी नाही. असं माझं शरीर, की या शरीराला देखील कर्म, द्रव्यकर्म, याला देखील हे माझं नाही. कारण द्रव्यकर्म कुणाचं? द्रव्यकर्म तर कारमाण वर्गणेचं. शरीर कुणाचं? शरीर तर आहार वर्गणेचं. ज्याला मी माझं शरीर म्हणते, हे माझं कथन अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. शरीर माझं म्हणणं हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. आणि असद्भूतचा अर्थ आहे दोन वेगळ्या द्रव्यांना एक म्हणणं. त्यामुळे याही पासून मला माझा संबंध हटवायचा आहे. त्याला देखील मी पृथकपणे पाहायला सुरुवात करावी लागणार आहे. शरीराचा साज शृंगार करत असताना सुद्धा मनामध्ये भावना ही ठेवायची आहे की शरीर हे पवित्र पर आहे, याला मला सुचारू रूपाने ठेवावं लागतं. याच्याकडून मला आत्मसाधना करून घ्यायची आहे. हा भाव आमचा निरंतर आमच्या अंतरंगामध्ये भाव भासनापूर्वक आम्हाला जाणीव त्याची देखील करून घ्यायची आहे. ही दुसरी परिधी, याला देखील परद्रव्य म्हणून आचार्यांनी बाजूला केलं. तिसऱ्या शृंखलेमध्ये परद्रव्य येणार आहे जे माझे विकारी परिणाम आहे, कर्मोदया सापेक्ष असणारे विकारी परिणाम, की जे माझ्यामध्ये साक्षात माझ्याच आत्म्यात उत्पन्न होतात आत्म्यामध्ये, पण माझ्याशी विद्रोह करणारे परिणाम आहे. माझ्याशी विसंवाद करणारे ते परिणाम आहे, माझ्याशी भांडणारे ते परिणाम आहे. आणि मग आचार्य आम्हाला सांगतात की जो तुझ्याशी संवाद रूप साधू शकत नाही, विद्रोह करतो, तो परिणाम देखील तुझा नाही. म्हणून रागद्वेषादी, क्रोध, मान, माया, लोभादी हे परिणाम देखील परद्रव्य तू मान. आणि तिथे आम्हाला परत भेद विज्ञान करविलं की या परद्रव्यांना देखील तू दूर कर. परद्रव्यामध्ये तुझा या विश्राम सुरू होता, परद्रव्याला अंजारत गोंजारत होता, आणि आता मात्र या क्रोधादी भावांना देखील तुला दूर करायचं आहे. तुझा तू केवळ एक न्यायक स्वभावी आत्मा आहे. म्हणून हा परद्रव्यामध्ये विश्राम पावतो. तर या तीन प्रकारच्या परिधी आम्ही बघितल्या, आणि याला
बाजूला केलेला आहे स्याद्वादींनी. परंतु स्याद्वादी तर समस्त वस्तू मात्रामध्ये परद्रव्य रूपाने नास्तित्व जाणून या सगळ्या वस्तू माझ्यामध्ये नास्ती रूप आहे, मी याला जाणतो आहे, पण जाणत असताना मी त्या द्रव्य रूप नाही. जाणण्याची कक्षा ओलांडून त्या आत्मिक रूपाने माझ्यामध्ये नाही असं जाणून स्वद्रव्याचाच आश्रय घेतो आणि त्याच्या शुद्ध ज्ञानाचा महिमा असा निर्मल आहे. भावार्थ, एकांती आत्म्यास सर्व द्रव्यमय समजून आत्म्यामध्ये परद्रव्य रूपाने नास्तित्व आहे त्यास न मानता त्याचा लोप करतो. अज्ञानी जो आहे हा सर्व द्रव्यमय स्वतःला मानतो आणि स्वतःच्या आत्मतत्वाचा लोप करून घेतो, परद्रव्यामध्ये आसक्त होतो. परंतु स्याद्वादी वस्तुमात्रामध्ये परद्रव्य अपेक्षेने नास्तित्वाचा स्वीकार करून आत्मद्रव्यामध्येच रममाण होतो. दुर्नयाच्या आग्रहाने, जे दुर्वास वासित पशु म्हटलं की एकांतवादी दुर्वासाने ग्रसित आहे. हा कुनयाचा आग्रह करतो आहे. दुर्नयाच्या आग्रहाने हा अज्ञानी आत्म्याला सर्व द्रव्यमय मानतो आणि हेच माझं स्वद्रव्य आहे अशी मिथ्या कल्पना ठेवतो आणि स्वतःच्या निज आत्म्याला मात्र जाणत नाही. माझ्यात पराचे नास्तित्व आहे हेही स्वीकारत नाही आणि परात आसक्त होतो. एकतर आपले स्वरूप तो परात विलीन करतो किंवा साऱ्या जगाला आपल्यात विलीन करतो. मिथ्या दर्शनाच्या उदयाने तो वस्तू व्यवस्था जाणत नाही, यथार्थ दर्शन तो करत नाही. म्हणून ज्ञान मात्र आत्मद्रव्याला परज्ञेया संबंध सोबत जोडून स्वतःचे अस्तित्व नष्ट करतो. हे त्याचं अज्ञान आहे. अनेकांतवादी जाणतो की स्व आत्मा ज्ञान मात्र पदार्थ न्यायक आत्मा त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याचे ज्ञेय बनणारे पदार्थही त्याच्यापासून सर्वथा पृथक स्वतंत्र अस्तित्व घेऊन आहे. ज्याप्रमाणे पुस्तकाची सत्ता वेगळी, टेबलाची सत्ता वेगळी, सर्व द्रव्य निज निज सत्तात्मक आहे आणि या सर्वांचा हा जाणणहार असला तरी देखील हे ते द्रव्यमय तो नाही ही वस्तू मर्यादा त्याला आपली लक्षात घ्यावी लागते. अशा तऱ्हेने स्वद्रव्य आणि परद्रव्याच्या अपेक्षेने आपण 2 कलश बघितले आणि आता कलश येणार आहे क्षेत्राच्या अपेक्षेने. 254 नंबरचा कलश. भिन्न क्षेत्र विषण्ण बोध्य नियत व्यापार निष्ठ सदा सिद्ध्यन्तेव बहि पतन्तमभित पश्यन् पुमांसं पशु स्वक्षेत्रास्थितया निरुद्धरवस स्याद्वादवेदी पुनर्तिष्ठन्त्यात्मनिखात बोध्य नियत व्यापार शक्तिर्भवन्. सर्वथा एकांतवादी द्रव्यापेक्षेने आपण जसं बघितलं तसं आता स्वक्षेत्र आणि परक्षेत्र अपेक्षेने वस्तूकडे आम्हाला बघायचं आहे. वस्तू स्वचतुष्टयमय आहे आणि परचतुष्टमय वस्तू नाही. याच्यामधलं द्रव्य अपेक्षेचे 2 भंग आपण बघितले. आता क्षेत्र अपेक्षेने हा 7वा भंग या ठिकाणी आचार्य सांगतात की सर्वथा एकांतवादी अज्ञानी भिन्न क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या ज्ञेय पदार्थांमध्ये जो ज्ञेय न्यायक संबंध रूप व्यापार आहे त्यामध्ये प्रवृत्त म्हणजे निष्ठ होऊन आत्मा संपूर्ण ज्ञेयभूत
परद्रव्याचा क्षेत्रामध्ये बाहेर पडतो आहे ते पाहून, म्हणजे परक्षेत्रामध्ये आहे असं पाहून स्वक्षेत्राने आत्म्याचे अस्तित्व न मानता नाश पावतो. पहिला तो संबंध आम्हाला की जेव्हा आम्ही पदार्थांना जाणतो, पदार्थांचं म्हणजे ज्ञेयाचं क्षेत्र अलग आहे, आत्म्याचं क्षेत्र अलग आहे. आणि हा आत्मा स्वक्षेत्रातच राहून, वास्तविकता असं आहे की हा आत्मा स्वक्षेत्रातच राहून परक्षेत्रामध्ये असणाऱ्या पदार्थांचं ज्ञान करू शकतो. वास्तविकतः असाच याचा ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. परंतु हा एकांतवादी किंवा अज्ञानी असं म्हणतो की हा आत्मा ज्या पदार्थाला जाणतो आहे त्या पदार्थाच्या क्षेत्रापर्यंत पोचलेला आहे. म्हणजे जर तो 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या ध्वनीला जर ऐकत असेल तर त्याचं श्रोतृ इंद्रिय, त्याचा विषय तिथपर्यंत गेलेला आहे असं मानून त्या ठिकाणी तो परक्षेत्रापर्यंत जाणारा आहे हे मानतो. म्हणून असा परद्रव्याच्या क्षेत्रामध्ये बाहेर पडतो आहे ते पाहून स्वतःच्या क्षेत्राचा खरं अस्तित्व मानत नाही आणि नाश पावतो. परंतु स्याद्वादी मात्र स्वक्षेत्र अपेक्षेने अस्तित्व मानल्यामुळे, पण याला मात्र आत्म्याचं स्वरूप ज्ञात आहे. जरी आत्म्याला विश्वेश्वरोपी जनपालक दुर्गतस्त्वम असं म्हटलेलं आहे की हा विश्वेश्वर आहे किंवा हा सर्व लोकाला व्यापून शिल्लक राहिलेला आहे, हा लोकाकाश प्रमाण आहे. अनेक तऱ्हेने आत्म्याला अशा प्रकारे सर्व क्षेत्रांना जाणतो म्हणून तेवढा तो व्यापक आहे, विराट आहे असं व्यवहार नये जरी म्हणणार असेल तरीही आत्मा आपल्या स्वक्षेत्रातच निवास करतो. आणि याचं स्वक्षेत्र किती, तर संसारामध्ये असताना हा देह प्रमाण एवढं याचं स्वक्षेत्र आहे. तसं जर क्षेत्र याचं पाहिलं तर निश्चयाने असंख्यात प्रदेश हे याचं क्षेत्र आहे. आणि शरीर प्रमाण हे याचं क्षेत्र म्हटलं जातं. आणि सिद्धांत क्षेत्र देखील किती, तर सिद्धांत क्षेत्र देखील अंतिम शरीर जे मनुष्य पर्यायी त्यांनी धारण केलेलं आहे त्याच्या किंचित ऊन म्हणजे कमी एवढं सिद्धांत क्षेत्र असणार आहे. वास्तविकतः आत्मा त्या क्षेत्रातच राहून सर्व क्षेत्रातील पदार्थांना जाणण्याला समर्थ आहे. म्हणजे आता ज्याला केवल ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते देखील स्वदेह प्रमाण राहून पूर्ण 343 घनराजू मध्ये अगदी कलकल पृथ्वीच्या खाली काय घडतं आहे किंवा सिद्ध जीवांच्या पर्यायी तिथे काय काय आहे याला स्पष्टपणे जाणतात आहे. या दृष्टीने त्यांचं ज्ञान लोकाला व्यापून उरलं असं म्हटलं तरी देखील ते आपल्या क्षेत्राला सोडून जाणार नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायची आहे. म्हणून स्वद्रव्य अपेक्षेने अस्तित्व मांडल्यामुळे त्याची परद्रव्यामधील तीव्र गती अवरुद्ध होते, अर्थात स्वक्षेत्रामध्येच प्रवृत्ती होते आणि आत्म्यामध्येच आकार रूप झालेल्या ज्ञेयामध्ये निश्चल प्रवृत्ती म्हणजे केवळ जाणण्याची क्रिया करण्याच्या शक्तीने संपन्न होऊन अन्य ज्ञेयामध्ये रागद्वेष रूप प्रवृत्ती न करता केवळ ज्ञातेपणाने संलग्न होतो आणि आपले अस्तित्व टिकवितो किंवा जगतो किंवा त्याचा नाश होऊ देत नाही. म्हणजे वस्तुस्थिती त्याला पूर्णतः त्याच्या दृग्गोचर झालेली आहे. त्याला संपूर्ण वस्तुतत्व त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आकलित झालेलं आहे. कशा प्रकारे आम्ही वस्तुतत्व कोणत्या अँगलनी बघितल्यानंतर आम्हाला ते कसं दिसतं हे तो फक्त अवलोकन करतो आहे, पण स्वतःची निज मर्यादा, स्वक्षेत्राची मर्यादा त्याला पूर्णपणे ज्ञात आहे. आणि अशा रीतीने
आपल्या ज्ञानामध्ये तो निश्चल प्रवृत्ती करून आपल्या स्वक्षेत्राचा तो नाश ओढवून घेत नाही. उद्याला भावार्थ आणि विशेष अर्थ आपण उद्याला बघू. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना